संहार करणाऱ्या देवाच्या नावानं चांग भलं, मार्तंड मल्हारीच्या नावानं चांगा भलं, खंडोबाच्या नावानं चांग भलं, महाराष्ट्राच्या समद्या कुलदैवतांच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग भलं. जय मल्हार! सदानंदाचा आगीचा हा निखारा हो पाठी राखा खंबीर, आभाळाच्या छातीचा हो साराचा हा धार, झेलून ऊन होतो सावली बहिणीची र, सावली बहिणीची र. रांगडा दिसतो तरी मनातून हा गोड र, मनातून गोड र. मदतीला उभारा ही सदा कैवारी र, आमचा दादा काळीज तू आमचा दादा, दादा र. मायेचा स्पर्श तू आमचा दादा र. मी तुम्हाला सगळ्यांनी सांगतोय, माझ्या बहिणींसाठी ना राजकुमार शोधून आणायचा आहे. मग चला सगळ्यांनी कामाला लागायचं. दादा राजमनाचा आमचा दादा, जशी माय माऊली दादा, जगात माय आमचा दादा र. नजरेचा धाकही दादा, मोठ्या मनाचा आमचा दादा, जगात माय आमचा दादा र. सुपरस्टार आमचा दादा लाखात. अहो, तोंड गोड झालंच पाहिजे. तर उद्या तेजूला बघायला पाहुणे येणार आहेत. पाहुणे तिचं लग्न असं धूमधडाक्यात करतो का नाही, अख्खा सातारा झाला पाहिजे. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. नाही नाही, पसंत आहे मुलगी. हे मुलीचे वडील. मुलीची आई पळून गेल्यापासून बिचाऱ्याला दारूचा नाद लागलाय. मुलीचा बाप हा असा बेवडा, आईचे हे असं काय संस्कार असणार आहेत मुलीवर? आम्हाला हे लग्न मान्य नाही. चल रे उठ, चल पटकन. मायाईची उभ पदराची आई तू दादा, छाया बहिणींची उभ्या घराची माऊली दादा, ममता आईची आहे साऱ्यांची हा दादा, सुख दराचे आहे मनाचे हा दादा. नमस्कार बाबा. नमस्कार मंडळी. लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या पूर्वरंग विशेष भागात तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अखंड महाराष्ट्र ज्या मालिकेची वाट बघत होता, ती मालिका तुमच्या भेटीसाठी सज्ज आहे. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणत्याही कलाकृतीचा श्री गणेशा होऊच शकत नाही. चला तर मग तुमच्या उपस्थितीत अनावरण करूया दादाच्या पोस्टरचं. देवाचं नाव घेऊन दणक्यात सुरू करूयात. बोला खंडोबाच्या नावाने. सांग भलं. आपल्या सातारचा पोरगा आणि त्याचा हे कटआउट साताऱ्यात लागले याचा प्रचंड अभिमान आहे.
आता आपण त्यांना आपली ओळख करून देऊयात. नमस्कार मंडळी, मी काजू. आणि नमस्कार मंडळी, मी पुढ्या. हा, आता आमची ही नाव ऐकून तुम्ही हडबडला असाल ना की बाबा असली कसली यांची नावं. पण घाबरून जाऊ नका, आमची ही खरं नावं नाहीत. अहो आमची खरी नावं वेगळी आहेत. ते काय आहे, तिथे दुकान दिसतंय ना तुम्हाला. अरे त्यांना आत्ताच सगळं सांगतो का, मालिकेत बघू दे ना. हा ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो, हा तर ट्रेलर आहे, बट पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. चला बघूयात. तुम्ही रोज मालिका बघता, त्यातील पात्रांच्या प्रेमात पडता, त्यांच्या गोष्टीत सामावून जाता. तुम्हाला ते तुमच्या घरचे वाटतात. तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा आणि ते तुमच्या कुटुंबाचा एक भाग बनून जातात. आजवर छोट्या पडद्यावर अनेक मालिका आल्या, मात्र इतिहासात पहिल्यांदाच आम्ही घेऊन येतोय प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट. कारण ती आहे भावा बहिणीची गोष्ट, त्यांच्या नात्याची गोष्ट, त्यांच्या घराची गोष्ट, त्यांच्या प्रेमाची गोष्ट. आयुष्यात काही नाती ही अनमोल असतात. त्याचपैकी एक म्हणजे बहीण भावाचं नातं. शेवटपर्यंत ज्या नात्यातला ओलावा निरंतर राहतो ते नातं असतं बहीण भावाचं. आपण लय शिकलेलो नाही, पण आपल्याला जगण्याचा हिशोब जमतोय. आपल्या चारही बहिणींना आपल्याला सुखात बघायचं, एवढं स्वप्न घेऊन जगतोय. दादाला अख्ख्या पंचक्रोशीत मान आहे. सूर्या दादा गावासाठी देवा समान आहे. बहिणींवर त्याचा जीव भारी. दादा असला तरी झालाय चौघींचीही आई. कणखर मन ह्याचं, मनगटात बळ, पण बहिणींना पाहिल्यावर ह्याचं हळवं होतंय मन. राजू, स्वयंपाक जमायला लागलाय की आता शालन आत्याकडनं पूर्णाच्या पोळ्या बनवायला शिकून घे. काय धनू, भाकऱ्या जमायला लागलेत की आता सगळ्यांसाठी धपाटी बनव. काय काढ दे, काढ. धपाटी बनवताना खात बसू नको. उद्या तुमच्या सगळ्यांची लग्न होते. उद्या आज आगे अगं, उद्या म्हणजे उद्या लगेच नाही बाळा, पण एका पाठोपाठ सगळ्यांची लग्न लावून टाकणार आहे मी. हा, साधी सोजवळ सुबक देखणी, किती द्यावीत हिला विशेषण तितकी कमी. पेशानं शिक्षिका कडक शिस्तीची, PhD करून स्वतःची शाळा काढण्याचं स्वप्न उरी बाळगणारी. बहिणींमध्ये ज्येष्ठ असल्याचा हिलाच प्रेमाचा मान. मी थोडीशी घाबरट आणि बुजरी, पण मला माझ्या दादाची खंबीर साथ आहे. BA ला इंग्रजीत नापास झालीये, पण खाण्यात हिनी यशस्वीपणे PhD केलीये. टाइम टेबल जरा विचित्र आहे हिचं. खाऊन पिऊन आळसात चालले दिवस आणि रात्र. इंग्रजीशी काही केल्या जुळत नाही. BAचा हा एक विषय कसा सोडवावा कळत नाही. पोट भरलं की मेंदू चालतो. अहो पण पोट भरलं की मेंदूला झोपेचा संकेत पण मिळतो. मग सगळंच थांबतं की. कामाला वाघ, हिच्यावर सूर्या दादाची छाप. हिची सडेतोड उत्तरं कायम तयार असतात. ठेवत नाही ही कुणाची उधार. हिशोब चुकता करण्यात एकदम हुशार. वाटेत आडवा आलं जर कुणी तर राजश्री निकाल लावूनच परतते घरी. आमचा दादा आमच्या घराची शान आहे आणि ती आम्ही अशीच जपणार. वाकड्या नजरेने पाहिलं जरी या घराकडे कोणी तर ही राजश्री त्याला पहिले सामोरी जाणार. शेंडेफळ हे घरचं, सगळ्या भावंडांमागचं. हिला कुणी ओरडत नाही आणि हिचे हुकूम कुणी टाळत नाही. कल्पक युक्त्यांची हिच्याकडे खाण आहे. घरातल्या प्रत्येकावर हिची बारीक नजर आहे. मी या घरातली सगळ्यात लहान, त्यामुळे प्रत्येक जण करतात माझे फार लाड. प्रत्येकाची गुपितं मी शोधून काढते आणि दादापर्यंत त्या खबरा मीच तर पोहोचवते. बघितलं का दादाचं घर कसं हस्त खेळतंय ते. असं तुम्हाला वाटतंय हो, पण दादाच्या खांद्यावर लय जबाबदार आहे.
पण बहिणीसाठी कायम चेहऱ्यावर हसू ठेवायचं हे त्याचं ठरलंय. सूर्या, उधारीवर पाहिजे होतं. उधार बिधार काय मिळणार नाही. बहिणीच्या लग्नासाठी पाहिजे होतं. सांगा, असा दादा शोधून तर सापडेल का? अहो म्हणून तर या चारी बहिणी म्हणत असतात लाखात एक आमचा दादा. पण हा, मालिकेत अजून एक दादा आहे, गावचा दादा. मालिकेतला विलन, डॉन, गुंड आहे गावचा दादा. पण सगळे म्हणतात डॅडी. डॅडी कुठे तोंड दाखवायचं जागा ठेवलं नाही पोरींनी, पळून गेली वडापाला संग. किरसुनीला लक्ष्मी म्हणतो आपण, पण म्हणून तिला काय ताटाच्या बाजूला ठेवून जेवायला बसतो का? नाही ना. तिची बी एक जागा असते, तिला एका घराच्या कोपऱ्यात ठेवतो ना. पोरीचं बी तसंच आहे, तिची बी एक जागा आहे. आणि आपला सूर्या दादा पडलाय त्यांच्याच मुलीच्या प्रेमात. अहो पोरगी दिसायला उसावा निगवाडे आणि स्वभावाला कापसागत मऊ. अहो लय शिकलीये, डॉक्टर आहे. हे काजू, आज सगळंच सांगतो काय तू तिच्याबद्दल? चल की यांची तिच्याशी भेटच घालून देऊ. चला. लग्नपत्रिकेवर छापता यावं म्हणून वडिलांनी शिकू दिलं, पण तुळजाला याच शिक्षणानं तिचं ध्येय मिळवून दिलं. डॉक्टरी पेशा जपताना माणुसकीही जपते, खडतर परिस्थितीत खंबीरपणे उभी राहते. स्वतःच्या आधी इतरांचा विचार करणारी बुद्धीनं तल्लख डॉक्टरीण बाई आमची दिसायला देखणी. रुग्णांची सेवा करण्याला धर्म मानली, कामातच मला ईश्वराचं रूप दिसलं. रक्ताची नाती अनोळखी वागतात, तेव्हा अनोळखी रुग्णांमध्येच आपली नाती सापडतात. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल की आमच्या मालिकेत कशी इरसाल पात्र आहेत ते. अहो नुसती इरसाल नाहीत, अतरंगी, यंगराट, जबराट, मनात धडकी भरवणारी, खतरनाक आणि प्रेमळ अशी आपली वाटणारी पात्र आहेत. नमस्कार, मी शत्रुघ्न निंबाळकर, शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर. जालिंदर निंबाळकरांचा मुलगा बरं का. गावातला एकमेव व्यक्ती मी असा आहे ना, लय माजोरडा आहे. काय पैशाचाच माज, दुसरं काय द्यावा. आणि अजून बरंच काही आहे, तेवढं बघायला विसरू नका. लवकरच भेटीला येतोय तुमच्या झी मराठीवर 8 जुलैपासून संध्याकाळी 8:30 वाजता. नमस्कार मंडळी, मी सौभाग्यवती शालन जालिंदर निंबाळकर. आमचे मालक म्हणजे लय कडक स्वभावाचे आहेत. आमच्या घरात ते म्हणतील तीच पूर्व दिशा असते. त्यांचा शब्द कधी खाली नाही पडू देत आम्ही. माझ्या 2 पोरासनी बी तुम्ही ओळखताय. आणि आपला सूर्या, त्याची मी आत्या. माझं म्हणजे असं आहे की माझ्या घरात आलेला माणूस कधी उपाशी जाणार नाही. त्याच्या मुखात 4 घास घातल्याशिवाय मला समाधान मिळत नाही. बरं, मी निरोप घेऊ का तुमचा आता? मला यायची वेळ झाली आता. भेटूया. नमस्कार, मी सौ मालन जालिंदर निंबाळकर, म्हणजे तुम्ही ज्यांना डॅडी म्हणून ओळखता त्या जालिंदर निंबाळकरांची दुसरी पत्नी. मी आणि आमच्या अक्कासाहेब, म्हणजे माझी सवत जरी असली का नाही तरी शालन अक्का माझ्या अगदी बहिणीसारख्या आहेत.
त्यांचं दुःख मला माहिती आणि माझं दुःख त्यांना. पुढ्या आपल्या दादाच्या वाड्यात ना लाडक्या पत्रकारांनी आवर्जून भेट दिली आहे. हा, आता तुम्हीच बघा दादा आणि बहिणींनी त्यांचं जंगी स्वागत कसं केलंय ते. हा चला. नमस्कार. झी मराठी आणि लागात एक आमचा दादा या सर्व टीमच्या वतीने तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मी सूर्या दादा, माझी पहिली बहीण तेजश्री, दुसरी बहीण धनश्री, तिसरी बहीण राजश्री आणि चौथी बहीण भाग्यश्री. झाली ही आमची फॅमिली. असं कसं अजून एक जण राहिलाय. तसं काही नाही. नमस्कार, मी तुळजा. काजू, आपण प्रेक्षकांना मालिकेतल्या पात्रांची भेट घडवून आणली, पण ती लोक मालिकेच्या सीटवर काय गमती जमती करतात, कशी मज्जा करतात हे दाखवलंच नाही राव. खरे बघ तुझं, त्यांना सेटवरची मजा नाही दाखवली ना, अरे त्यांना मालिका बघताना कशी मजा येणार. हा रांगडा दिसतो तरी मनातून हा गोडर, मनातून गोडर. राजमनाचा आमचा दादा, जशी माय माऊली दादा, आमचा दादा लाखात. काजू, बाहेर बघितलं का काय गर्दी जमली. अरे हा ना, तर काय मी काय म्हणतो, हा, इथं काय बोंडल्याचा कार्यक्रम आहे वाटतं. अरे बोंडल्याचा कार्यक्रम आहे वय. अरे ही गर्दी आपल्या दादाला बघायला झाली. अच्छा, म्हणजे मालिका सुरू व्हायचे दादा फेमस झालाय. दादा फेमसच आहे, पण ही गर्दी लाखात एक आमचा दादा या मालिकेचा पहिला एपिसोड बघायला झाली. म्हणजे मालिका पण सुरू व्हायच्या आधीच सुपरहिट झाली. हा, चल आता आपण बघूयात या प्रेक्षकांना आपला मालिकेचा एपिसोड कसा वाटतोय ते. हा चल. मला असं वाटतं आपण सातारकरांना विचारूया का की त्यांना कसा वाटला एपिसोड. दादांचं गेटअप पाहून कांतारा पिक्चरची मला आठवण झाली. आणि तसेच अल्लू अर्जुन जे पुष्पा, तुम्ही सातारचे पुष्पा आहात आता. या मालिकेचं विचारलं तुम्ही किती अंक निघतील, किती सिरे म्हणजे भाग निघतील, तर लाखातच निघतील. मालिकेचा भाग बघत आहोत असं न वाटता आम्हाला वाटलं की एखादं चित्रपटाचाच आम्ही टेलर बघत आहोत की काय. मला खरं तर सख्खा भाऊ नाहीये, पण जेव्हा मी ह्या मालिकेचा पहिला एपिसोड बघितला तेव्हा मला असं वाटायला लागलं यार मला पण खरंच सख्खा भाऊ हवा होता. साऊथ मूवी पाहिल्यासारखं खरं तर वाटलं काही सीन बघता. नितीशचा रांगडा अंदाज, 4 बहिणींसोबत असलेला त्याचा तो मिश्किल बॉन्ड होता आणि गिरीश ओक सरांनी तर उत्तम भूमिका साकारली आहे. पारू इथे आलेली आहे खास शुभेच्छा देण्यासाठी, हा एपिसोड पाहण्यासाठी. तर मी तिला रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. कसा वाटला तुला हा पहिला एपिसोड आणि प्रीमियर? खरंच खूप सुंदर होता. म्हणजे
पहिल्या शॉट पासून शेवटपर्यंत म्हणजे नजरच हटत नव्हती. वा. मी आणि गणू तर एकमेकांना सांगत पण होतो, अरे हे मस्त वाटतं, रे किती भारी वाटतं. सो खरंच आम्ही खूप एन्जॉय केलं आणि पॉवर पॅक पहिला एपिसोड होता. बघितलं का मंडळी, सगळे मालिकेचा पहिला एपिसोड बघून किती खुश झालेत ते. होणारच ना, मालिकाच इतकी भारी आहे तर. तुम्ही पण उद्यापासून बघायला सुरुवात करा. हा अहो, नाही आवडली तर विचारा, बघाल तर असाल, नाही बघाल तर बसाल, नाहीतर दुसऱ्या दिवशी शेजारी जाऊन विचाराल काय काय झालं काल पहिल्या एपिसोड मध्ये. नाही नाही मंडळी, असं अजिबात करायचं नाही. अहो उद्यापासून पहिली जागा पकडून टीव्ही समोर बसायचं, कारण मराठीत पहिल्यांदाच भावा बहिणीच्या नात्यावर एवढी मोठी मालिका येते. ती बघायला विसरू नका, फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. उद्यापासून रोज रात्री 8:30 वाजता लाखात एक आमचा दादा.